आज आपण बनवतोय एग राईस। त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे। तो आपण इथे लाल होईस्तोवर परतून घेणार आहोत। कांदा छान परतून झालेला आहे। तुम्ही इथं बघू शकता, आपण गुलाबी होईपर्यंत कांदा परतलेला आहे। आता त्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा टोमॅटो ॲड करतो आणि छोटा साईजची सिमला मिरची मी इथं घेतली आहे। आपण हे तिन्हीही पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत आणि टोमॅटो आणि सिमला मिरची थोडं नरम होईपर्यंत आपण ह्याला एक वाफ काढून घेणार आहोत। वाफ काढून झाल्यानंतर आता आपण यामध्ये ओरेगॅनो आणि काळी मिरीचा वापर केलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजून मसाले ॲड करू शकता। त्यानंतर आपण इथं ॲड करतोय 1 चमचा लाल मिरची पावडर, आपण हे मसाले पूर्णपणे एकत्रित करून घेऊन 1 ते 2 मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत। पूर्णपणे मसाले एकत्र झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये अंडी ॲड करतो। सो मी इथं 3 अंड्यांचा वापर केला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अंड्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपण हे इथं पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत। आता मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत। आता इथे आपण आपली भुर्जी बनवून झाली आहे। त्यामध्ये आपण हा तयार स्टीम राईस ॲड करतोय। राईस बनवताना मी ऑलरेडी त्यामध्ये मीठ टाकलं होतं, सो त्याच्या अकॉर्डिंगच आपण भुर्जी बनवताना त्यामध्ये मीठ टाकलं होतं। तर आपण भुर्जी आणि राईस पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता, आपण राईस आणि भुर्जी हे पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण 1 ते 2 मिनटं याला वाफ देणार आहोत। 1 ते 2 मिनटानंतर वाफ देऊन झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आणि आपला एग राईस तयार आहे। सो आता आपण तो सर्व करू। एग राईस रेडी आहे।